नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलोय मादळमुट्टी मैदानावर आणि मादळमुट्टी मैदानावर गट क्रमांक 12 मध्ये एक वासरू पाहिलं. म्हणजे घरचीच गाडी त्यांची आणि सेमी 1 मध्ये पाहिली वासरू. ही गाडी मित्रांनो प्रत्येक मैदानात जायला तिथं गुलालात आहे आणि गाडी सेमीला पात्र झाली. कंटिन्यू गुलालात आहे गाडी. तर काय सांगताल तात्या भाऊ नियोजनाचा बातचीत? आमचं नियोजन म्हणजे एकदम चांगलं असतं. विक्रम शेट गलेंडीची ही घरचीच गाडी आहे आणि ज्या त्या मैदानात आम्ही जाईल ती एकच गाडी हाणतोय. म्हणजे पुढती बी गाडी तसं काय नाही, खरं टॉपला एकच गाडी पळते आता सध्या. आता टॉपचा सेमी होता आमचा, म्हणजे सगळी टॉपलाच पळणारी खोंड होती, त्यात आपण सेमी काढला. बर, म्हणजे वासराकडे बघितलं तर एक अंगात ताकद नाही पण रग आणि दग आहे. आता माझ्या भाषेत म्हणजे बोलायचं म्हणजे ते आमचं खोंड म्हणजे एन्जॉय खोंड आहे. सांगायचं म्हणजे खाली झटपटील खरं पुढं कार्यक्रम. म्हणजे त्याचं बघा आता दुसरा फेरा पळून आले पण तिथे ऐकते का बघा? नाही 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 ऐकत नाही. शिवा ड्रायव्हरची चॉईस आहे. खोंड कुठं आणला शिवा ड्रायव्हर? आपण तांदळवाडीतनं घेतले कोंडा. कितीला घेतलं काय? 2.25 लाखाला घेतलं होतं. चालूच होतं. एकदा गट काढला होता, 2-3 वेळा गटाला मार खाल्ला होता. शेट विषय काय सांग? शेट काय भावासारखंच आमचे. भरपूर दिवसांना घरचा साथ पळवला एक प्रकार. साठी लय बैल आम्ही खरेदी केली स्वतः, पण काय लाभली ना आम्हाला. आता घरची गाडी चांगली पळती. आता मित्रांनो अनेक बैल विक्रम शेटनं अनेक बैल घेतली आणि मला वाटतं तिरचा व्यापारी पण घरचाच आहे की बाबा ही वस्तू चालते का, ही वस्तू चालते का, घरचीच सगळं घरचंच. परंतु कुठेतरी तुमच्या घरची असून तुम्हाला म्हणजे सगळ्याला गुण येतोय तुमचा, पण घरच्या घरी येत नव्हता गुण. हा आमचं कसं व्हायचं, आता बैल बाहेरची घेतलेली त्यामुळे 1-2 मैदान पळायची आणि गप व्हायची. मग आता घरची तयारी केली ती, तो तर बैल 10,000ला घेतला होता आम्ही. तेव्हापासून आबातोय आता ह्या सीझनला बैल पळायला लागलाय. आणि ही वासरू काय म्हणजे घरच्याच गायचं होतं त्यांचं तांदळवाडीतलं, त्यांनी तयारी केली तर आपण घेतली आता नंतर. त्यामुळे ही घरची गाडी चांगलीच पळते. तात्या साहेब काय सांगतात वासराविषयी? काय सांगतात? वासरा त्याचा विषयच घ्यायचा नाही, त्याच म्हणजे भूतच आहे. आणि आम्ही विषय म्हणजे आता नवीन एक विषय म्हणजे आम्हाला शेटनं सांगितले गोव्याला निघतो म्हणून. लय दाबून कष्ट आहे, सुट्टी नाही, गोव्याला जायचं आहे ना. हा, गोव्यासाठी लय आबादतोय. हा, त्यामुळे आज फायनलला आम्ही राहिलो. म्हणजे दररोज राहतोय त्याचा विषय नाही, कारण आज लय फायनल राहिलो कारण गोव्याला जायचं आहे. आज जे पण बक्षीस असेल ते सगळं गोव्यासाठी खर्च करायचं. हा, आणि मेन मुद्दा म्हणजे शेट आमचं बाहेर असते तिकडे नाशिकला. आज शेट आहे तर गाडी राहिली आमची. अनेक मैदान तुम्ही बघितली, अनेकच होत ज्या ज्या वेळेस तुम्ही म्हणजे असता कुठेतरी अडचणी ते तुम्हाला अनेक बैल घेतली, परंतु ही वस्तू लाभली नाही, वस्तू दोन्ही पण लय चांगले आहेत आणि गाडी गटून पळतील. सगळ्यात महत्वाचं गाडी गटती. एक प्रकारे गोव्याची ट्रिप म्हणायला लागेल. गाडी गोव्या ट्रिपसाठी आज कष्ट घेतली. नाही, लय जाते गाडी गोव्यासाठी. किरण तात्या तर आतूनात प्रयत्न चालू आहेत त्यासाठी. किरण तात्याला गोवा फिरवायचं होतं, ते स्वप्न राहिले, आता ते पूर्ण करणार लगेच. बीचवर नेऊन सोडून बीचवर नेऊन सोनार गोवाला मसाज बिसाज खूप काय होईल गोव्याला. अनेक अनेक वेळा तुम्ही मैदानावर म्हणजे गुलाल तुम्हाला लय महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला म्हणजे बाकी पैशाचा विषय नाही, पण गुलाल लय महत्वाचा विषय होता. आणि तुमच्या समोर एक प्रकारे असं वाटत होतं की किती जर बैल घेतली काय गेली तर लाभत नव्हतं, पण आता ती नाही, गाडी जुळते. गाडीचा विषय काय, गाडी कोणालाही पण मारेल अशी गाडी आहे. त्यामुळे विश्वास आहे गाडीवर आपल्याला. कोणी किती जर फक्त गाडी लागली, बैलाला गाडी लागावी, कोणालाही गाडी ठोकणार, सांगून गाडी मारणार कोणाची पण आपण. असं शिवड्रायव्हर अनेक वासरं घेतली आणि एक वासरू वेगळं आहे आणि भरपूर लोकांची नजर आहे ह्या वासरावर. हाय गे वस्तू चांगल्या जातीची. हे काळे बघा आप्पाचा काळा बैल आहे का सोन्या, त्या सोन्या भरून नेलता त्यांनी. त्यांच्या घरच्याच गायच आहे. गाय पांढरी अशी म्हणजे क्रॉस मध्ये आहे वासरू. आणि हे चढाच्या रानाला जास्त पळते. मोरचं पाय थोडं खुजे आहे त्याचं, त्यामुळे चढाच्या रानाला लय रान काढते. म्हणून आज नियोजन केलं. हा, चढाचं रान आहे म्हणून नियोजन केलं. काय कुठल्या जात कुठली म्हणला लागेल जात आता त्यो बैल ह्याचा आहे, सलगरी आहे. सलगरी आहे बैल, त्यामुळे थोडं क्रॉस मध्ये राहिले. सलगरी प्लस धनगर केला. हा, धनगरी खेळार मध्ये. पण हे वेगळंच आहे, चित्र आहे म्हणजे. कलर चित्रा झाला, त्या गाय पांढरी आहे, बैल काळा आहे, हे चित्रा झालाय. काय सांगताल शेट तुम्ही वासराविषयी? काय सांगताल? वासरू असं म्हणायला गेलं तर एक टॉपचीच वस्तू आहे.
जाईल त्या मैदानात गुलालचा मानकरी ठरतोय. म्हणजे सोन्या गायल्या चेनीला किंमत नाही तेवढी किंमत त्याला. अहो, त्याच्या 10 पट्टीने त्याला किंमत आहे. ही महत्वाची गोष्ट ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आजचा शेमी टॉपचा निघाला होता. दाना भाऊने आमची गाडी घेतली आवराजून येऊन आणि सांगितलं तुम्ही आज 100% टॉपच्या दोन्हीकडे गाड्या त्या दोन मधनं 100% डोबळा पाडणार. आम्हाला पळायच्या आईच्या आधी निकाल दिलता दाना भाऊने. म्हणजे एक प्रकारे स्पीड. स्पीड किंवा एक रोजचा बघण्याचा अनुभव. काय तुम्हाला वाटत होतं का नाही डोबळा पडणार आपली गाडी, म्हणजे विश्वास होता का? सगळे 10 लाखाची 15 लाखाची 25 लाखाची खोंड साईडला म्हणलं जरा भ्याच वाटत. बैलाच्या पाया पडलो जरा थोडं डोळ्यात पाणी आलं. म्हणलं भावा बघ आता शेवटची इच्छा आहे तुझ्याकडे. मग बैलांनी बी राखली आमची इज्जत. जाताना काय सांगितलं तुम्हाला? जाताना तुम्ही सांगितलेलं 100% तुम्ही डोबा पाडणार. तुमचा शब्द 100% खरा ठरला आणि आम्ही बी फायनलला राहिलो. मित्रांनो चला बैलाचं पण मित्रांनो आता सध्याला बैल पण टॉप मध्ये पोहतोय. चला बैला थोडी घेऊ. मित्रांनो घरचाच साज आहे त्यांचा. आता वासराची मुलाखत घेतली आपण, त्याच्याबरोबर बैलाची पण मुलाखत घेऊ. बैल मला वाटते 10,000 बैल घेतला ना, बरोबर? 10,000ला घेतलेला बैल. 10,000 बैल घेतला. हा खोंड होता तेव्हा घेतला होता बारीक. म्हणजे वाटत होतं बैल पळेल इतकं असं काय. नाही वाटत होतं बैल इथं होतं आधी. सगळं पार्टी सकाळ 11,000 रुपये गेलत आमचं. तेव्हापासून शिकवतोय आता ह्या सीझनला बैल पळायला लागलाय. किती वर्ष बैलाची वाट बघितली? वाट आतापर्यंत बैल कमीत कमी 4 वर्ष झाली. 4 वर्ष वाट बघितली. मित्रांनो बघा खिलारचा विषय काय आहे. म्हैसुरीचा बैल एकदा तो चांतक नाही तर शामतक म्हणते तसं काम आहे. तसं ह्या बैलाचं तसं नाही. ह्यो बैल आदत मध्ये नाही पळा तर दुशात पळ, दुशात नाही पळा तर चौशात पळ, चौशात नाही पळा तर सायदात. आता किती जात आहे? आता जुळला आहे. जुळला बैल मग पळायला लागला. आणि बघा मला वाटतंय ही कितवा गुलाल आहे या जोडीचा? गुलाल ह्या जोडीचा तिसरा आहे. तिसरा गुलाल. एक आडा आम्ही गट काढला, चांगली टॉपची गाडी मारली होती पण ती वासराचा पाय चार गोला हा फॉल 4 गोला. हा 4 झाले. 4 गुलाल झाले ह्या जोडीचं. म्हणजे ही गाडी कंटिन्यू जर तिथं तुम्हाला राहायचं तिथं हीच गाडी. हा गाडी जिथं म्हणजे गाडी दोन्ही घातली की राहते 100%. काय हो बैलाचं काय तुमच्याकडे बैल म्हणजे बऱ्यापैकी बैला स्वभाव कसा आहे? बैल एकदम शांत आहे. मी एकटा नेतो, एकटा सोडतो, खाली नेताना एकटाच घेऊन जातो. बैल असा झोपताना त्रास नाही, सुट्टीला त्रास नाही, कसला कुठलीच गोष्टीचा त्रास नाही. कारण का त्याला म्हणते ते नाही लहान बाळासारखं, लहान बाळापासून आपण मोठा गडी तयार केला तसा लहान बाळापासून त्याला मोठा पत्र. आता पत्र 11,000ला खोंड घेतला म्हणजे पार्टी सकाळी 11,000 रुपये गेलं आमचं. म्हणजे ती खोंड केवढा असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या तेव्हापासून माझ्यापाशीच आहे. हा नाही पण 11 जणच होतो, पार्टीला बी 11 जणच होतो. गेलं पण 11,000. तर काय लहानपणापासून म्हणजे बैल 11,000ला घेतला. वाटत होतं तुम्हाला बाबा आता तुम्ही भरपूर बैल घेतली, काय 20 लाखाची घेतली, काय 17 लाखाची घेतली, पण हे 11 लाखाची पण घेतली का? हे 11,000 11,000 वाटत तर नव्हतं. लय लोकांनी नावं ठेवले आम्हाला ह्या बैलासाठी. लय लोकांनी हिनवलं पण काय पळणार आहे असं तसं. पण बैलांना दावून दिला आज काय आहे काय नाही ते. बैलांना नाव ठेवलं आपलं, राखलं त्या बैलांना आपलं. 11,000 आता भले भल्याने पाणी पाजलं बैलानं आज, त्यामुळे ते समाधान आहे आपण त्या बैलाला. इथून पळू ना पळू पण बैलानं नाव ठेवलं आपलं त्या बैलाला. आणि मित्रांनो शेट आहेत, परंतु जर तुम्ही बघितलं तर मागाशी एक व्हिडिओ काढला त्यांचा मी, तर ते छकडा घेऊन चाललं होतं. म्हणजे असं काय नाही की ह्या पोरांच्यात मिक्स होऊन असतं काय. शेटचं काय वाटतं? नाही एक नंबर आहे तो. म्हणजे माझा मित्रच आहे, मित्राचा आहे, माझा मोठीचाच आहे. 4 वर्ष झालं नियोजन आमच्या भाऊ सत्यवान भगतच करतात. आणि शेटचं काय आम्ही क्रिकेट खेळतो त्यामुळे आम्ही एकत्र आहे पहिल्यापासून. गाडी त्याच्या आहे समजलं मला, आलं त्याच्यावर. पण एक नंबर स्वभाव आहे, काय विषय नाही, कुठं मागं पडत नाही. आणि असं एकदम सर्वसामान्य लोकात असतो. आणि बैलाचं बोलावं तर दोन्ही बैल एक नंबर पळालीत आणि एक नंबर करणार का तर करणार. मित्रांनो शेट असू दे तर काय असू दे, पण एक प्रकारे शेवटावर तुम्ही दोघं छकडा घेऊन आला. मी बघितलं तुम्हाला आहे माझ्याकडे बोला की हे शेटचा स्वभाव म्हणजे हिथं आलं ना, आता घरी फॉर्च्युनर मध्ये आले आणि येताना पिकअप घेऊन आले. हिथं आलं ना शेट कोण आहे किंवा ही माणूस किती मोठा आहे बारका आहे कोणच सांगू शकत नाही. येताना फॉर्च्युनर परत पिकअप मध्ये बसले. आणि तुम्ही जरा आधी बघितलं असतं ना तर तुम्हाला सगळं व्हिडिओ गावलं असतं. खाली बैल घेऊन एकटंच गेलतं मगाशी. आता 3 गाड्या आमच्या पळाल्या, 3 गाड्या मोहरत आणून शेटने धरलेल्या. आम्ही खालनं 2-3 गाड्या सोडूनच मागणी यायचो. आणि शेट मध्ये आमचं शेट नाही तर म्हणजे सर्वसामान्यासारखा शेट कोण आहे तर ओळखूच येत नाही. आम्ही वडापाव खाया बसलो, सगळी बसणार, चपात्या सोडल्या सगळे, जेवण आला तरी सगळी
एक सारखंच. तात्या, काय सांग, गुलाल लय महत्वाचा आहे. एक नंबर आनंद झालाय. आनंद झाला. होय. बर. आमचा मुलगा त्यात मोर असतोय, हं. विजय पाटील. हं. आपल्याला काय बैलातलं म्हणजे पहिलं करत होतो, पण आता काय नाही. बरं, आता नाद लागेल तुम्हाला की आता सुरुवात झाली म्हणल्यानंतर कळलं बैलगाडी क्षेत्र काय आहे. ती 2-3 काय आपण काय बघत नाही तसलं. आता तात्या, काय आहे या टीम विषयी काय सांगशील? ही टीम विषय आता कसं आहे माहित आहे का, गोव्याचं तात्या लावतो नियोजन मी. गोव्याला काय ही आम्ही टीम सगळी जाणार आहे. आणि टीम विषयी सांगायचं म्हणजे ही आमची लय वेगळी टीम आहे. म्हणजे असं नाही की आम्ही जिंकलो न हारलो म्हणजे असा आनंद आम्हाला नाही. हो, आम्ही मार खाल्ला तरी बी तेवढंच आहे आम्हाला, आणि जिंकलो तरी आम्ही तेवढंच आहे. आणि ह्या टीमचं नाव आहे येड्याची संकट नाही सगळी. हा, आणि खोंड बी आमचा येडाच आहे. आणि एन्जॉय आणि ही सोनू शेठ आहेत आमचे, ही उपाध्यक्ष आहेत, आणि ते मधले आहेत ते अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितलं की आमचं चालतं. आणि एक शेठ बाहेर आहेत. बरं, संघटनेचं नाव काय तुमच्या? एन्जॉय संकट नाही, येड्याची संकट नाही. येड्याची एन्जॉय संघटना. मित्रांनो बघा इतकं काय सांग. आजचं असं वैशिष्ट्य आहे, यांची गाडी आणि आपली गाडी एकाच गटात लागली. यांनी आपल्या बैलासाठी, यांना माहित होतं आपली गाडी लागणार, किरण तात्याला माहित होतं, तर आपल्या बैलासाठी यांनी यांची गाडी आपल्या गटात आणली. तरी असा भेदभाव नाही आमच्यात की बाबा आम्ही तुमची गटाला गाडी मारली किंवा त्यांचा आमच्यात, असा कुठलाही भेदभाव नाही. त्यांनी आमच्यासाठी एका गाडीसाठी त्यांनी त्यांची गाडी आमच्या 3 नंबर तासा झोपली, आम्ही 4 नंबर तासा पळवलो. आणि आमचं छकड्या ड्रायव्हर, एकनिष्ठ जॉकी, अशी लय तयार केली आम्ही, लय तयार केली. लय जणाला आम्ही वर टॉपला नेऊन ठेवलं, पण ती काय असतं ना विषय, म्हणते ते टॉपला गेल्यावर जरा असं तसं. मग तसं हे आमचा एकनिष्ठ जॉकी, ह्या गाडीला फिक्स ड्रायव्हर हेच. दुसरा कोण बसला तर गाडीच वर येत नाही. 5,000 रुपये बक्षीस मारलं शेडना. हो मारलंय की. गाडी विषयी कशी पळते गाडी, आणि म्हणजे स्पीड कसं लागते? ही गाडी असली ना कुणाला मारतो, फक्त बैलाव गाडी टच केली की कुणाला लांब येत नाही, कुणाची गाडी लागू द्या. आणि एक येऊन भावते. हो, शिव बैल असला की कुणाची गाडी, शिव बैल असला ना गॅरंटी गावाच्या बैलाव गटाला मार खाल्ला नाही अजून, असा विषय. कुठं बी दोळदेवचं 3 नंबर केलं बैलाने. गाडी फोडली होती आम्ही काल परवा ते गंगोतीचा ह्याचा होता, पुळकुटीचा खोंड होता पाखऱ्या म्हणून. 1 नंबर तासावनं 3 नंबर केला. चला मित्रांनो, ही टीम आहे आणि इकडं शेट आहेत मित्रांनो. म्हणजे शेट म्हणून म्हणजे ही एकत्रच असते ती, कोण शेट ओळखणार नाही माझं. येताना फॉर्च्युनर मधनं उतरलं आणि पिकअप मध्ये आलंय, म्हणजे विचार करा. महत्वाची हीच गोष्ट आहे. सगळ्यांनी हे बैलगाडी क्षेत्र आहे इथं, म्हणजे भेदभावाचा विषय नाही, पण शेट कधी असं गर्व करत नाही. पहिल्यापासून असू द्या, कोणी पण आलं तर हातात देणार. सर्वसामान्यातनं वर आलेला माणूस आहे मित्रांनो, आणि असेच त्यांना यश प्राप्त हो. धन्यवाद.